व्यक्तीने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महान त्यागे बाबा जुगदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार जी, सर्वांना नमस्कार। परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे धारणी या परिसरामध्ये 19 मार्च 2026 दिवस गुरुवार या दिवशीला भव्य सेवक संमेलन आयोजित केलेले आहे। तरी माझ्या निवासस्थानी सकाळी 6 ते 7 वाजता हवन कार्य पार पडलं। हवन कार्य पार करून एका भगवंताची शोभायात्रा कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचली आणि त्यानंतर चर्चा बैठकीला सुरुवात झाली। तर या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक व सर्व सेवकाचे सद्गुरू मानदेवी बाबा जुगदेवजी सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे। बाबाला सुद्धा माझा प्रणाम। तसेच बाबाच्या संघर्षमय जीवनामध्ये साथ देणारी वाराणसी ढोबेकर आई सुद्धा उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा प्रणाम। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमाननीय आदरणीय रघुभाऊ गायकवाड साहेब यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमाननीय आदरणीय मारुतरावजी राऊतजी यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच संपूर्ण मंचाला माझा आदरपूर्वक नमस्कार। सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। नमस्कार जी। बाबाने आपल्याला दुःखातून बाहेर काढून एक मानव धर्म हा स्थापन करून दिलेला आहे। तरी या मानव धर्मामध्ये आपण जिल्ह्यानंतर खूप काही बाबांना खेळोपाडी जाऊन दौरे करून बाबाच्या घरी सुद्धा खूप दुःख होतं। बाबा सुद्धा दुःखानं पीडित होते। बाबाच्या घरी बाबा गुरुमार्गी असताना सुद्धा बाबाच्या घरी सुख समाधानी सुद्धा लाभत नाही आणि दुःखानं असे पीडित होते। एका हल्ली समाजाचं घर सुद्धा घेतलं होतं। त्या घरामध्ये त्याचा सनी जीव सुद्धा जात होता आणि बाबा वयाच्या 4 वर्षावरती बाबा शाळेत जात असताना सुद्धा घरी आल्यानंतर दरवाजाच्या फटीतून त्याला भोका
को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे कारणी या परिसरामध्ये आज सेवक संमेलनानिमित्त एक ठरलेल्या वेळेवर हवन कार्य पार पडून एका भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता बुद्धीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक मंडळ एक संस्थापक व आम्हा सर्व सेवकाचे सद्गुरू बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या सांगस्मय जीवनामध्ये साथ देणाऱ्या व आपले उर्वरित आयुष्य बाबाला दान करणाऱ्या अशा मातोश्री वाराणसी जुमदेवजी ठोबरीकर उपस्थित आहेत। त्या मातेच्या ममतेला माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे अध्यक्ष व परमपूज्य परमात्मा मंडळांतर्गत अध्यक्ष आदरणीय रघुभाऊ गायधन साहेब यांना माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे संमेलनाचे उद्घाटक आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मारोतरावजी राऊत गुरुजी यांना माझा आदरपूर्वक प्रणाम। त्याचप्रमाणे संमेलनाचे सूत्रसंचालक संदीपजी चाले, सोनूजी मेझराम, सचिव साहेब किरणजी राहुल, कोषाध्यक्ष साहेब दहेकर साहेब, आदरणीय संचालक मंडळ त्यांना माझा आदरपूर्वक प्रणाम। आदरणीय सेवक सेविका सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तर बघा, धर्म माझा धर्म तुझा या धर्मात काय आहे, धर्म माझा धर्म तुझा या धर्मात काय आहे, माणसाने माणसासारखं वागावं हाच खरा मानव धर्म आहे, हाच खरा मानव धर्म आहे। अर्थात ज्या दिवशी आपण या मार्गाच्या आधी अनेकामध्ये असताना काही देवदेवताचे पूजन करायचे आणि ज्या पद्धतीनं आपल्याला एकही देव न यायचा तर आपण कुठले तरी धाव घेऊन एका वैदाकडे जायचे। पण या मार्गात आल्यानंतर आपल्याला कोणातरी माध्यमातून आपण कोणातरी मार्गदर्शकापर्यंत माहिती भेटल्यानुसार गेलेलो आहोत आणि तो दिवस आपल्याला विसरायचा नाही आणि तोच असं करता करता प्रत्येक सेवक कोणाच्या तरी माध्यमातून जुळलेला आहे। त्या दिवसापासून सगळ्याची प्रगती होणं चालू झाली। सेवक असो की शेवकी नसो, अन्यथा या मार्गामध्ये नसणारा नामसेवक असो, त्यांना सुद्धा या मार्गावरती शब्द परमेश्वराचे घेतले आणि शब्द पुकारले तरीही आराम घडतो, हे सगळ्याला प्रचिती मालूम आहे। या मार्गामध्ये आम्ही 2010 मध्ये मी, माझी पत्नी, माझा परिवार जुळलो। माझ्या गावामध्ये एकही सेवक नव्हता। सीतापूर, भामेवाडा या परिसरामध्ये, तिथून या परिसरामध्ये मी फक्त ऐकलेलं होतं की सेवक आहे आणि सेवक काय म्हणतात मला माहीत नव्हतं। भरपूरशा चुका झाल्या। माझे मार्गदर्शक आदरणीय पडवळ साहेब हे माझे मार्गदर्शक आहेत। त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो, अन्यथा मी पोहोचू शकण्याची माझी लायकी नव्हती। आणि बघा, या मार्गामध्ये जेव्हा आम्ही जुळलो, मार्गदर्शकाचा शब्द एकही वेळा काटला नाही आणि ज्यावरती वेळेस काटला तर त्यावेळेस शब्द तुटल्यानुसार माझ्यावरती दुःख येत गेले आणि मला या मार्गामध्ये जुळल्यानंतरही काही समजायचं नाही, कारण सेवक हा कुठं आहे काय आहे मला समजायचं नाही। आणि वेळोवेळी आम्ही काकाजीचं मार्गदर्शन घेण्याकरता पारडी या परिसरामध्ये जायचं आणि आम्ही गेल्यानंतर आम्हाला काय बोलतात काकाजी, म्हणजे कोणाला काय मार्गदर्शन करतात, काय चुकी बाकी सेवकाची काढतात किंवा सेवक सांगतात, हे मी माझ्या लक्षात आणून मी सांगायचं नाही। माझी पत्नी काकाजी जवळ सांगायची, काकू जवळ सांगायची की काकाजी यांना डाका, यांना समजावं, यांना सांगा की हे चुकले। त्या माध्यमातून माझ्या पत्नीच्याही माध्यमातून मी सुधारण्यात आलो। असा दारूचा छंद, जुव्याचा छंद नव्हताच ना कुठला होता। पण गोष्ट अशी आहे की कार्य बरेचपणे बंद असायचे। 4-8 दिवस गेले की बंद आणि समोरमध्ये कार्य घेण्याची परिस्थिती आली की पुन्हा बंद करता करता 1 महिना होऊन जायचा आणि मग कार्य घेण्यात गेले, म्हणजे सप्त घेण्यात गेले तर मला बेकार वाटत की बोलायचं। सगळे जण गेल्यानंतर काकाजीकडून सगळे चौक गेल्यानंतर म्हणायचे, महादेव बोल आता कशासाठी आला? नाही काकाजी, माझे कार्य समाप्त झाले। केव्हा
खूप दिवसाच्या आधी झाले, तू आता कशासाठी आला? आणि मग काकाजी समजून सांगायचे, अनुभव सांगायचे. ते मी माझ्या लक्षात आज सुद्धा आहे आणि समोर सुद्धा राहणार आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य इतकं आहे की आपण आजच खूप मोठे झालेलो नाही. आपण आजच खूप मोठे झालेलो नाही. जे आपले गुरुवर्गीय आहे त्याच्या आजही आपल्याला मान सन्मान ठेवून आपल्याला कार्य करायचे आहे. या धारणी परिसरामध्ये जेव्हा मी सेवक झालो, त्यानंतर मी जेव्हा नियमानं वागणं चालू केलं, म्हणजे प्रयत्न केला, तर खरोखर दुसरा सेवक जुळला, मग तिसरा सेवक जुळला. असं करता करता आज या तारणी या गावामध्ये 12 सेवक आहे. आणि त्यांचे विचार झाले, त्यांचे काही विचार झाले की आपण कोण्या तरी पद्धती स्वरूपामध्ये आपण यावं, आपल्या गाव लेवलवर कार्यक्रम करू बा. मी म्हटलं नाही, आपल्याला परवानगी नाही आणि मागितली तर दिल्याशिवाय राहत नाही, पण आपण संमेलनच करायचं. सगळ्याचे विचार झाले, सगळ्यांनी विचार केला, एकत्र बसल्याशिवाय कोणताही विचार होत नव्हता आणि आजही होत नाही. तेव्हाही नव्हता होत, आजही परिसरातल्या सगळ्या गावातल्या मार्गदर्शकाला विचारल्याशिवाय कोणतेही कार्यक्रम करत नाही. पण आज परिस्थिती तशी नाही. ज्या पद्धतीने एकतेचे कार्य होत आहे तसेच सामोरही राहिले पाहिजे. अरे चांगले घेतणारे तर भरपूर येणार आहेत, सांगणार आहेत, पण आपल्याला आपले जे तन मन आणि धन आपले जे बाबांनी आपल्याला समृद्धी दिली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला जायचं नाही. माझे वडील त्यावेळेस म्हणायचे की चिडणारे जळणारे लाकडं आणि चिडणारे माकडं असे भरपूरसे मिळणार आहेत, पण त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. गोष्ट खोटी नव्हती, त्यावेळेस अनेकांमध्ये मला सांगितलं होतं आणि आजही तेच गोष्ट वाक्यात खरी आहे. आणि ते गोष्ट आज खरी झालेली मला माझ्या समोर दिसत आहे. आणि तेव्हा म्हणायचे म्हणजे माझ्या सोबत राहणारे कोसरेजी, भीमरावजी, आपले रवींद्र सरडे, भाऊ म्हणे तू सकाळीच काम धंदे करून सध्या 12 वाजता जे तू कोणत्या तरी कार्यक्रमाला जातेस म्हणे, आता का भेटते का म्हणे कार्यक्रमामध्ये जेव्हा? अगं नाही, मला काकाजीनं सांगितलं का माझ्या दवाखान्याची गोळी त्या संमेलनामध्ये, त्या नव्या हवनामध्ये, त्या त्यागाच्या हवनामध्ये मिळणार आहे, तिथं तू जा. तर बघा, धन जे म्हणत होते ना आपल्याला काय मिळते, तर हे बघा मिळालं आहे धन इतकं मोठं. हे इतकं मोठं धन मिळालं आहे. कोणी काही पैसे देऊन बोलवलेलं आहे का? नाही. तर हे धन त्या दिवसापासूनची माझी म्हणजे बाबा जोंदेवजीने दिलेली माझी कमाई आहे. अरे केव्हा तरी आम्ही जायचे संमेलना करता किंवा नवे हवना करता, तर कधी टिकटीला पैसे नाही राहायचे, पेट्रोलला पैसे नाही राहायचे. जो बरोबरचे सोबत ती सेवक राहायचे त्यांना म्हणायचे की 100 रुपये द्यायचा. आमच्या भाऊ साहेबाच्या हातचं एक नवं कार्य होतं त्यांच्याच गावामध्ये आणि एक नवर गावामध्ये होतं. भोळ साहेबाचा फोन आला, मग ते चरडेजी मार्गदर्शक झाल्यावरची गोष्ट सांगतोय. मग ते या ना इकडे हवनायन गावला सुद्धा मी नवरगावाच्या कार्यक्रमासाठी शब्द दिला होता की ठीक आहे साहेब येऊन जातो. आणि मला माहित होतं 20 रुपये फक्त माझ्या खिशामध्ये होते. तिथं भजन मंडळ चालू होता, हवन कार्य झाल्यानंतर तिथं म्हटलं 20 रुपये देऊन द्यायचे. पण भोळ साहेबांनी सांगितलं का नाही, गावला सुद्धा खापरीला सुद्धा कार्यक्रम आहे, नव्या हवनाचा तिथं उपस्थिती द्या. शब्द निघला, हो, शब्दाला काय द्यायचं नाही. हो निघल्यानंतर माझे आमचे भीमरावजी सोनटके यांना म्हटलं की नाही, मी भाऊ साहेबाच्या गावाला जायचं आपल्याला, तू एक काम करशील का, तुझ्या जे बाईक आहे त्याच्यामधलं 2 निपाचं पेट्रोल माझ्या बाईकमध्ये टाकशील का? तर म्हणते हो, आपण 100 रुपयाचं भरून देऊ तुझ्याकडे. तिथं गेल्यानंतर आम्ही कार्यक्रमामध्ये गुंग झालो. कार्य शेवक पाहून खूप चांगलं सुंदर असं वाटलं आणि आमची विचारच बदलून गेले. ते म्हणजे माहीतच नाही, कळलंच नाही की आता घराकडे आम्ही गाडी नेऊन जेव्हा निघलो, तर ज्या व्यक्तीला मी पेट्रोल मागणार होतो, आमचे भीमराव हजर आहेतच, ते सांगतील खरी की छोटी म्हणून. तर ज्यांना मी पेट्रोल मागायचं, तर परिस्थिती अशी आली होती की त्यांनीच मला पेट्रोल मागितले. त्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं नव्हतं, त्यांनाच मी एकने पेट्रोल दिलं. खाल्याच नाही पच्ची गोष्ट. म्हणजे पहा परमेश्वराची कार्य किती मोठे जोरदार आहे. आणि आपण काय करतो, सत्य मर्यादा प्रेम हे शेवकामध्ये एकता कुठं गेली आहे? एकता खूप दररोज सकाळी सायंकाळी प्रार्थनेमध्ये वचनपद होतो, कुठं गेली आहे एकता? मला तर वाटतं माझ्यातच एकता नाही तर काय, दुसऱ्यांना मी एकता सांगणार आहे. आपली एकता कुठं गेली आहे? आपली एकता कुठं हरवली आहे हे आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यावरती एक छोटस मन आहे की बाबा की तारीफ करू कैसे मेरे शब्द में इतना नहीं, बाबा की तारीफ करू
मेरे बाबा जुमदेवजी हे सावर करू नये. या विचारधारणेनं जरी आपण वागलो तर आज परिस्थिती कशी झालेली आहे की आज त्यावेळेस बाबा जुमदेवजीच्या नावानं त्यांच्या वडिलाला ओळखत होते मी असं पाहिलेलं नाही. आदरणीय मंच बसलेला आहे, ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी यांच्यात मुखातून मी ऐकलेलं आहे की बाबाच्या नावामुळे त्यांच्या वडिलाला ओळखायची की पहा बाबा जुमदेवजीचे वडील विठोबाजी ढोबळेकर चाललेले आहेत. आणि आज आपल्या शेवकाचा मुलगा मनुष्याने काय ओळखले जाते, तो का शेवकाचा मुलगा देशी भट्टीतून निघत आहे, तो का शेवकाचा मुलगा पटावरून येत आहे, तो का शेवकाचा मुलगा बाईक जोरानं चालवत आहे. हे आपल्याला टोमणे मिळत आहे. यासाठी आपण या मार्गामध्ये आलो होतो. याला मानव धर्म म्हणतात. त्यावेळेस बाबा कसे वागायचे, आपण काय करतो, वागणं होणार नाही तो प्रयत्न तर करू शकतो ना, नाही. आपण संमेलनाला आलो का, नव्या हवनाला आलो का, निवड बडबड बडबड करणं चालू, आपण कुठं बसून आहोत हे सुद्धा आपल्याला भान राहत नाही. हेही मी तसाच करायचा. मी माझ्या पत्नीला सोडून द्यायचा नव्या हवनामध्ये आणि मी पार्ट्या परिसरामध्ये पाणठेल्यावरती जाऊन बसायचा. मी तुम्हाला कोणाचा अनुभव नाही, मी माझं सांगतोय. मी जाऊन बसायचा, खूपच असं समजा का जीवाकडे यायचं आणि आमच्या गावठी भाषेमध्ये म्हणतात नेट लागायचं. आणि जेवणाचा टाइम झाला का तिथं मी जायचं आणि निमंत्रण होतं मला हवनात बैठकीचं. म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय आहे. आणि मग माझ्या मुलीवरती फोड येणं चालू झाले. काकाजीला म्हटलं काकाजी असं असं झालं. अरे महादेव म्हणते कुठं तरी तू चुकलास. नाही जे म्हणलं मी तर दारू नाही पेत, जुवाई नाही खेळत आणि काहीच नाही करत, मी कसा चुकणार. तू शोध, तुझा शोध तुला करायचा. घरी गेल्यानंतर मी म्हटलं तिचं काही आठवत नाही का काही, नाही म्हणजे परमेश्वराला योग माग. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा म्हटलं काकाजी म्हटलं मला परमेश्वराने काही प्रचिती दिली नाही, तर परमेश्वर तुझ्या का नौकर आहे का. मग तेव्हा मला कळलं नाही माझी चूक झालेली आहे आणि हे चूक मी सोडवलेली. काकाजीकडे गेलो, काही कारण असतो माझी चुकी झाली होती. काकाजीकडे शब्द सोडवला आणि मुलीचे खोड त्यावेळेस सुंदरीते असे बसले, दवाखान्यामध्ये नेण्याची गरज पडली नाही. आज आपले शेवकाचे पोरं अरे पूत बनण्यापेक्षा कपूत अशा ही शब्द म्हणण्यात काही हरकत नाही. आई वडिलाच्या स्वतःच्या जरी मनानं नाही झालं तर मी आत्महत्या करीन, स्वतःच्या मनानं जरी नाही झालं तर मी वीज घेऊन घेईन, स्वतःच्या मनानं नाही झालं तर मी कोणातरी पोरीला पळवून नेईन. हे या दिवसासाठी आपण या मार्गात आलो होतो. भरपूर असे प्रकारचे कार्य चालू आहे. या दिवसासाठी आपण या मार्गामध्ये आलो होतो. आपल्याला मानव धर्म काय शिकवत आहे, बाबाची शिकवण काय आहे, दररोज आपण वचन काय देतो आहोत. एक वाट म्हणे की मला बीच में लगाया सूत, क्या प्रभु शेवका जपने वाला ही निकला कपूत. आणि रोज आपण विनंती प्रार्थनेमध्ये सांगतो आहे की मी माझ्या कर्माने चुकलो, याची मला क्षमा द्या. काही तो वाक्यांतर असं मी पाहिलेलं आहे. जेव्हा 2019 मध्ये मी मार्गदर्शक परमपूज्य परमात्मा मंडळांतर्गत मला लेटर मिळालं आणि कुठं बाहेरगावला जेव्हा जायचं आणि जे शेवकाकडेच असल्यानंतर तिथं पाणी जेवण करायचं, रिश्तेदारांमध्ये काही मित्राकडे, तर माझ्या लक्षात येऊन गेलं माझ्या बरोबरचे मित्र होते तर जे विनंतीपाशी आपण जो झाडू ठेवतो छोटासा, त्या झाडूचा उपयोग कुठं झाला होता, कशासाठी ठेवतो, मुलाला मारण्याकरता ठेवली होती. मुलाला तो फळा फेकून मारलेला आहे आणि त्या मागं आमच्या आदरणीय सचिव साहेबांनी सांगितलेलं आहे की विनंतीपाशी फळा खरंच ठेवू नये. मला खूप त्यावेळेस चांगलं वाटलं होतं. कारण शेवटी म्हणजे आमच्या काही सरळ फळा घेतला आणि त्या एका शेवकाला मारून टेकला. छोटासा मुलगा होता तिचा. विनंती इकडे करणं चालूच, काही कारणास्तव पती बाहेर गेले होते, विनंती करणं चालू होती आणि इकडे पोराला बोंबलत होता, फळा फेकून मारला होता. म्हणजे काय म्हणण्याचं मतलब आहे, काय म्हणण्याचा विषय आहे आणि आपण काय शिक देत आहोत. आपल्याला एकतेनं कार्य करायचे, एकतेने राहायचं आहे, एकतेशिवाय हा धर्म नाही. आज 4 दिवसाच्या पहिल्यापासून चरडेजी 17, 18, 19, 20 को बारिश आहे. तर मी म्हणलं बाबा हे बारिश येऊ, अन्यथा नको येऊ, मला काही करायचं नाही.
तो करता करविता माझा परमेश्वर आहे आणि माझ्यासाठी नाही तर आमच्या या परिसरातल्या सर्व सेवकासाठी आहे. आदरणीय येणाऱ्या पाहुण्या मंडळीसाठी आहे. कार्यक्रम घडवणं त्यांच्या हातात आहे. आम्हाला भरपूर योग द्या बा. मग मला आठवलं कुठच्या तरी कार्यक्रमासाठी कार्य घेतले होते बा, तर आम्हाला दिवस नाही भेटले, फक्त 3 दिवसाचे कार्य घेतले आणि शेवटा दिवशी प्रसाद घेतले. परमेश्वर योग देणार आहे. इकडं आम्हाला आलं, इकडं गंजा झाकणं चालू झालं. लोकांना असा विचारायचा का आता हे जागा काही नाही झाकायची. अरे म्हटलं टेन्शन नको घ्या, होऊन जाईल बरोबर. म्हणून आपल्याला आज एकतेचे कार्य इथंच खरं खूप सुंदर असं आल्याबद्दल धन्यवाद. आणि खरं खूप एक छोटस गीत म्हणतो आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन बना दिया, तूने जीवन बना दिया, क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, वो दिन याद कर घमंड नहीं करना, जागृत ये शक्ति है सही रास्ता चलना, दे दिया दे दिया दे दिया रे, भगवान को वचन दिया, बाबा तुमदेव को वचन दिया, दे दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे. धन्यवाद. नमस्कार. ती बरोबर लढाई एकटा आपल्याला सांगितली आहे. लढाई काय म्हटलं होतं, एकटा हमारी पहचान है, एकटा हमारी शान है, एकटा हमारी पहचान है, एकटा हमारी शान है, अनेक से हम एक हुए, अनेक से हम एक हुए, बाबा की कृपा महान है, बाबा की कृपा महान है. धन्यवाद साहेब. यानंतर याचे भव्य दिवस संमेलन ज्याच्या आशीर्वादावर आयोजित केलेलं असे आपले शेतमालक आणि बाबांचे सेवक श्रीमान्य जयंतजी पुरस्कार हे आपल्याला थोडक्यामध्ये अनुभव व्यक्त करतील असं मी त्यांना विनंती करतो. भगवान बाबाला प्रणाम. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज धारणी या परिसरामध्ये भव्य सेवक संमेलन झालं. त्या पिक्चरचं एका भगवंताचं हवन कार्य पार पडले. त्यानंतर शोभायात्रा व त्यानंतर आता चर्चा बैठक सुरू आहे. सदर बैठकीला भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबांना सुद्धा माझा प्रणाम. आई वाराणसी आई उपस्थित आहे, आईला सुद्धा माझा प्रणाम. तसेच आजच्या या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष आदरणीय श्री रवींद्रजी गायधने साहेब हे सुद्धा उपस्थित आहे, त्यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच आजच्या या कार्यक्रमाला आयोजक म्हणून आलेले पाहुणे आदरणीय श्री मारुतरावजी राऊत गुरुजी माझे सुद्धा मार्गदर्शक हे सुद्धा उपस्थित आहे, यांना सुद्धा माझा प्रणाम. तसेच मंडळाचे संचालक सर्व सदस्यगण मार्गदर्शक सेविका सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मला साहेबांनी सांगितलं की याचा थोडक्यात आपल्याला अनुभव बोलायचा आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की भगवंताने आपल्याला काय दिलं आहे प्रत्येकाला सगळ्याला आपल्याला माहीत आहे. तुमच्यासारखा मी सुद्धा आहे. या भगवंताच्या कृपेची प्रत्येकाला जाणीव आहे, त्याप्रमाणे मला सुद्धा जाणीव आहे. माझ्या या जीवनामध्ये जेव्हापासून या मार्गामध्ये मी आलो आहे तेव्हापासून भगवंताचा नेहमी मला साथ मिळाला. प्रत्येक कार्यामध्ये भगवंताने हे दिलं. पण ज्या दिवसामध्ये आपल्याला समाजामध्ये कुठल्याही प्रकारची ओळख नव्हती त्यावेळेसपासून भगवंत आपल्याशी जुळला आणि भगवंतासोबत जुळल्यानंतर आज समाजामध्ये आपल्याला ओळख मिळाली. तर माझं तेव्हापासून स्वप्न होतं की आपण काही ना काही भगवंतासाठी करायला पाहिजे, की आपण आपल्याला भगवंत न म्हणता सगळ्या गोष्टी देत होता. त्या पिंजरचा
हवन करायचं आहे. तर मी म्हटलं पहा आता बाबाचा वेळ आलाय, आपल्याला आपले बाबाचे कार्य करण्याचा वेळ आलाय. त्या पिक्चरचा मग मी विचार केला की नाही, बाबांची इच्छा आहे तर आपण इथेच करू. तर त्या म्हणण्याने आणि सेवकाच्या सोबत राहण्याने आपल्याला कळलं की भगवंत सुद्धा कुठेतरी आपली पण परीक्षा घेते की आपण या कार्यक्रमामध्ये कसं हे करू शकतो की नाही करू शकत, हे भगवंत सर्व पाहू शकतो. पण जेव्हापासून भगवंताच्या या कार्यात जुळलो, भगवंताच्या कार्यासाठी कधी माझ्या तोंडातून नाही शब्द निघाला नाही. आणि प्रत्येक याच्यामध्ये फुल नाही तर फुलाची पाकळी आपल्या फुल व्हायला पाहिजे. त्यापेक्षा